बातमी आहे भेसळीबाबतची। भेसळयुक्त दुधाच्या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटलांनी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील एका आमदाराच्या पत्नीविरोधात गंभीर आरोप केले होते। संबंधित महिला डेअरी चालकांनी दूध संकलन करणाऱ्या संस्थांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं। जयंत पाटलांनी जरी आमदार आणि त्याच्या पत्नीचं नाव घेतलं नसलं तरी आता सुरेश धस चांगलेच आक्रमक झालेत। त्यांनी जयंत पाटलांना थेट माझ्या नादी लागू नका असा इशाराच दिलाय। त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ती तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची। देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। तुम्ही आमच्या इथं येऊन डवचण्याचे काम करताना आम्ही बी तुम्हाला देऊच सापडतील ना ते बी। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।